प्रश्न पहिला आहे, महाशिवरात्री कोणत्या महिन्यात साजरी केली जाते? ऑप्शन आहे त्याचे ए चैत्र, बी माघ, सी फाल्गुन, डी श्रावण. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फाल्गुन. प्रश्न दुसरा आहे, महाशिवरात्री कोणत्या देवाला समर्पित आहे? ऑप्शन आहे त्याचे ए विष्णू, बी शिव, सी गणेश, डी राम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिव. प्रश्न तिसरा आहे, शिवांच्या हातात असलेले शस्त्र कोणते? ऑप्शन आहे त्याचे ए गदा, बी चक्र, सी त्रिशूल, डी तलवार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्रिशूल. प्रश्न चौथा आहे, शिवाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन आहे त्याचे ए महादेव, बी माधव, सी केशव, डी गोविंद. मित्रांनो, बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महादेव. प्रश्न पाचवा आहे, शिवाला कोणत्या तत्वाचे प्रतीक मानले जाते? ऑप्शन आहे त्याचे ए अग्नी, बी आकाश, सी वायू, डी संहार. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संहार. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाशिवरात्रीला भक्त कोणते पान अर्पण करतात? ऑप्शन आहे त्याचे ए तुळस, बी आंबा, सी बेलपत्र, डी पिंपळ. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बेलपत्र. प्रश्न क्रमांक 7 आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी सोमनाथ कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे त्याचे ए राजस्थान, बी गुजरात, सी मध्य प्रदेश, डी उत्तर प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुजरात. प्रश्न क्रमांक 8 आहे, लिंगोद्भव ही कथा कोणत्या प्रसंगाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे त्याचे ए शिव पार्वती विवाह, बी समुद्र मंथन, सी ब्रह्मा विष्णू यांचा वाद, डी गणेश जन्म. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ब्रह्मा विष्णू यांचा वाद. प्रश्न क्रमांक 9 आहे, समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल विषाचा परिणाम थांबवण्यासाठी शिवाने ते कुठे धारण केले? ऑप्शन आहे त्याचे ए हृदयात, बी हातात, सी कंठात, डी मस्तकावर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कंठात. प्रश्न क्रमांक 10 आहे, महामृत्युंजय मंत्र ऋग्वेदातील कोणत्या देवतेला उद्देशून आहे? ऑप्शन आहे त्याचे ए विष्णू, बी इंद्र, सी रुद्र म्हणजेच शिव, डी अग्नी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रुद्र म्हणजे शिव. प्रश्न क्रमांक 11 आहे, शिवाच्या तांडव नृत्याचा उल्लेख प्रामुख्याने कोणत्या ग्रंथात आढळतो? ऑप्शन आहे त्याचे ए रामायण, बी महाभारत, सी शिवपुराण, डी अर्थशास्त्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शिवपुराण. प्रश्न क्रमांक 12 आहे, नटराज मूर्तीमध्ये शिव कोणत्या नृत्याचे प्रतीक आहेत? ऑप्शन आहे त्याचे ए लास्य, बी भरतनाट्यम, सी आनंद तांडव, डी कथक. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आनंद तांडव. प्रश्न क्रमांक 13 आहे, शिवाचे रुद्र हे रूप वेदांमध्ये कसे वर्णन केले आहे? ऑप्शन आहे त्याचे करुणामय, बी संहारक आणि भयानक, सी बालरूप, डी तेजस्वी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संहारक आणि भयानक. प्रश्न क्रमांक 14 आहे, शिवाच्या गळ्यातील सर्प कोणत्या तत्वाचे प्रतीक आहे? ऑप्शन आहे त्याचे अहंकार, बी काळ आणि मृत्यू, सी संपत्ती आणि डी विजय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी काळ आणि मृत्यू. प्रश्न क्रमांक 15 आहे, लिंग पुराण मुख्यतः कोणत्या देवतेशी संबंधित आहे? ऑप्शन आहे त्याचे विष्णू, बी ब्रह्मा, सी शिव, डी सूर्य. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शिव. प्रश्न क्रमांक 16 आहे, शिवसूत्र कोणत्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ते अद्वैत वेदांत, बी सांख्य, सी काश्मीर शैववाद, डी योग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी काश्मीर शैववाद. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाशिवरात्रीला 4 प्रहाराची पूजा करण्यामागे काय महत्त्व आहे? ऑप्शन आहे त्याचे 4 वेदांचे प्रतीक, बी 4 युगांचे प्रतीक, सी 4 दिशा, डी 4 आश्रम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 4 युगांचे प्रतीक. प्रश्न क्रमांक 18 आहे, बिल्वपत्र शिवाला अर्पण करण्यामागे काय कारण मानले जाते? ऑप्शन आहे ते विषारी आहे, बी ते लक्ष्मीचे प्रतीक आहे, सी ते त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते, डी ते औषधी आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ते त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. प्रश्न क्रमांक 19 आहे, पशुपतीनाथ मंदिर कोणत्या देशात आहे? ऑप्शन आहेत त्याचे ए भारत, बी नेपाळ, श्रीलंका, डी भूतान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नेपाळ. प्रश्न क्रमांक 20 आहे, शिवाचे भैरव रूप कोणत्या गुणाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ते शांती, बी करुणा, सी संहार आणि रक्षण, डी संपत्ती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संहार आणि रक्षण. प्रश्न क्रमांक 21 आहे, शिवतांडव स्तोत्र कोणी रचले असे मानले जाते? ऑप्शन आहे त्याचे वाल्मिकी, बी व्यास, सी रावण, डी तुलसीदास. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रावण. प्रश्न क्रमांक 22 आहे, नीलकंठ हे नाव कोणत्या घटनेमुळे पडले? ऑप्शन आहे ते तपश्चर्या, बी समुद्र मंथन, सी विवाह, डी युद्ध. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी समुद्र मंथन. प्रश्न क्रमांक 23 आहे, शिवाचे पंचमुखी रूप काय दर्शवतात? ऑप्शन आहे ते 5 तत्वे, बी 5 वेद, सी 5 पर्वत, बी 5 शस्त्रे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 5 तत्वे. प्रश्न क्रमांक 23 आहे, शिवाचे नटराज रूपातील ज्वालामंडळ म्हणजे प्रभामंडळ काय दर्शवते? ए युद्ध, बी विश्वाचा सतत चालणारा सृष्टी संहार चक्र, सी स्वर्ग, डी अग्निदेव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विश्वाचा सतत चालणारा सृष्टी संहार चक्र.
प्रश्न क्रमांक 25 आहे, शिवाच्या जटांमधील गंगा पृथ्वीवर येताना तिचा वेग कोणी नियंत्रित केला? ऑप्शन आहे ते ब्रह्मा, बी विष्णू, सी शिव, डी इंद्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शिव. प्रश्न क्रमांक 25 आहे, महाशिवरात्रीला जर हे एक पान अर्पण केले नाही तर पूजा अपूर्ण मानली जाते, ते कोणते? ऑप्शन आहे ते तुळस, बी बेलपत्र, सी आंबा पान, डी पिंपळ. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बेलपत्र. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.